माझ्या भीतीमध्ये मी गेले, मी पाहिलं, खूप प्रगती झाली. थरथरत्या हातांनी मी माझा प्रवास सुरू केला. आजही मी काही करायचा प्रयत्न करते, थोडी हिंमत करते, पण तेव्हा हात थरथरतात. खरं तर आता जसं जसं मला ज्ञान होत आहे, जसं जसं मी ओळखू शकतेय, तसं तसं जास्त कठीण होत चाललंय. हे बघा, काळजी तर थरथरत्या हातांची सुद्धा करायची नसते आणि भविष्याची काळजी सुद्धा करायची नसते. काळजी करायची असते ती आपल्या खरेपणाची. तो जर आपल्या जागी असेल, तर बाकीच्या गोष्टींकडे लक्ष आपोआपच जात नाही. त्यानंतर भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्हीही निकामी होतात. मग हा विचारही करायचा नाही की आधी काय होतं, कसं होतं, चांगल्या आठवणी किंवा वाईट आठवणी. आज जे तुम्हाला योग्य दिसत आहे ते करा आणि ते पण भविष्याची जास्त चिंता न करता.